नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लोंढे सर तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे लोंढे OSC। मित्रांनो, मागच्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण 8.1मध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि 2 पाहिला होता। आज आपण क्वेश्चन नंबर 3 आणि 4 पाहणार आहे क्लास 9चा प्रॅक्टिस सेट 8.1 ट्रिग्नोमेट्री लेसनचा। तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांचे खूप खूप आभार। पाहूया क्वेश्चन नंबर 3। मी बोर्डवर आधी क्वेश्चन दिलेला आहे। क्वेश्चन नंबर 3 आहे बघा, सगळ्यांनी टेक्स्टबुक ओपन करू शकता, क्वेश्चन पाहू शकता। क्वेश्चन काय दिलं बघा, इन राईट अँगल ट्रायंगल एलिमेंट अँगल एलिमेंट इज इक्वल टू 90 डिग्री, अँगल एल इज इक्वल टू 50 डिग्री अँड अँगल एन इज इक्वल टू 40 डिग्री। मग बघा, हा ट्रायंगल एलिमेंट आहे, याच्यामध्ये एलिमेंट इथं 90 डिग्री दाखवलं आहे, जे इथं आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे। अँगल एल जो आहे तो आपला 50 डिग्री दिला आहे, अँगल एन जो दिला आहे तुम्हाला 40 डिग्री इथं दिलेला आहे। त्यांनी काय विचारलं आहे, राईट द फॉलोइंग रेशो। तर हे आपल्याला 4 रेशो दिले आहेत, साइन 50, कॉस 50, टॅन 40 आणि कॉस 40 हे आपल्याला विचारलेलं आहे। तर आपण हे सॉल्व करूया वन बाय वन। आता काय करूया, साइन 50 बघा सगळ्यांनी, आता इथं 50 आहे ओके। आता साइन 50 म्हणजे इथं तुम्हाला साइन थिटाचा फॉर्म्युला वापरायचा आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे साइन थिटाचा फॉर्म्युला काय। सो साइन थिटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला, साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड ऑफ थिटा अपॉन हायपोटेनस। मग आता काय करायचं, सगळ्यात पहिले आपल्याला शोधायचं हायपोटेनस कोणती। तर राईट अँगल ट्रायंगलमध्ये हा जो राईट अँगल साइन जो आहे याच्या एक्झॅक्ट समोर जी साईड असणार ती तुमची असणार हायपोटेनस ओके, विच इज लॉंगेस्ट साइड ओके। मग ही झाली तुमची हायपोटेनस राईट। आता आपल्याला काय शोधायचं आहे, ही आहे वन साइड, ही आहे सेकंड साइड। आता जसं जसं तुम्हाला रेशो विचारला जाईल तसं तुम्ही फक्त चेक करायचं आहे अपोजिट साइड कोणती आणि ॲडजस्ट साइड कोणती। आता साइन 50 विचारलं आहे तर बरोबर याची ही झाली अपोजिट साइड ओके, ठीक आहे। ही अपोजिट साइड झाली, मी शॉर्ट फॉर्ममध्ये तो अपोजिट लिहितो आणि तो येईल ॲडजस्ट साइड, ठीक आहे। ही झाली तुमची ॲडजस्टंट साइड झाली। मग फॉर्म्युला काय आहे, साइन 50 विचारलं आहे तुम्हाला रेशो। सो आपण इथं आन्सर लिहिणार ओके, इथं साइन 50 इज इक्वल टू, मग फॉर्म्युला काय, अपोजिट साइड ऑफ थिटा। सो अपोजिट साइड काय ह्याची MN ओके। सो आपण इथे लिहिणार MN अपॉन हायपोटेनस, मग हायपोटेनस कोणते इथं LN। सो इथं आपण लिहिणार LN। सो हे झालं तुमचं फर्स्ट आन्सर। सेकंडमध्ये बघा तुम्हाला विचारलेलं आहे इथं कॉस 50। सो कॉस 50 आपण इथं लिहूया कॉस 50। आता कॉस 50 म्हटल्यानंतर पुन्हा बघा इथं चालू आहे आपण, आपल्याला हे पुसायची गरज नाही। कॉस 50 विचारलं आहे, मग फॉर्म्युला काय कॉस थिटाचा, ॲडजस्टंट साइड ऑफ थिटा अपॉन हायपोटेनस ओके। सो इथं कॉस 50 विचारलं आहे, मग ही झाली आपली ॲडजस्ट साईड कोणती, ही झाली ओके, ही अपोजिट साईड आपली। मग फॉर्म्युलानुसार जर गेलो आपण तर ही झाली ॲडजस्ट साईड आणि ही झाली त्याची हायपोटेनस। मग ॲडजस्टंट साईड कोणती आहे इथं LM। सो ही झाली इथं LM अपॉन हायपोटेनस, जी फिक्स असते ती बदलत नाही LN, लक्षात ठेवा ही बदलत नाही, बदलणं फक्त या दोन, ठीक आहे। चला आता बघूया आपण क्वेश्चन नंबर 3 जो की तुम्हाला विचारलं आहे टॅन 40। सो टॅन 40 डिग्री बघा विचारलं। आता थोडंसं इथं रेशो चेंज होणार ओके, तर हे डेस्क हे आपण जरा खोडून घेऊया, ठीक आहे। मग इथं बघा आपल्याला काय दिसतंय, इथं तुम्हाला विचारलं आहे टॅन 40। मग टॅन 40 म्हटलं आहे बघा, हा 40 इथं। मग आता टॅन 40 म्हटलं तर ही झाली याची अपोजिट साईड झाली राईट, आणि ही झाली याची ॲडजस्टंट साईड। आता काय फॉर्म्युला आपला टॅन थिटाचा, सो टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड ऑफ थिटा अपॉन ॲडजस्टंट साइड ऑफ थिटा। सो अपोजिट साइड कोणती आहे तर 40च्या समोरची, टॅन 40 आहे ना, मग 40च्या म्हणजे एनच्या समोरची अपोजिट साइड कोणती आहे इथं LM, आणि इथं ॲडजस्टंट साइड कोणती आली इथं MN। तर हे आपलं झालं टॅन 40चं आन्सर झालं। आता लास्ट उरला आहे कॉस 40 ओके, इथं पुन्हा आपण लिहिणार कॉस 40 ओके, कॉस 40 लिहिणार। आता कॉस 40 म्हटल्यानंतर पुन्हा चेंज होणार अपोजिट साइड आणि ॲडजस्ट साइड ओके। सो डस्ट करून घेतो मी, ठीक आहे। सो इथं त्यांनी काय विचारलं तुम्हाला कॉस 40 ओके। मग आता कॉस 40मध्ये बघा काय येतं तुम्हाला की ऑब्व्हियसली ही झाली तुमची अपोजिट आणि ही झाली ॲडजस्ट साइड ओके। आता कॉस थिटाचा काय फॉर्म्युला आपला बाळांनो ओके, सो ॲडजस्ट साइड ऑफ थिटा अपॉन हायपोटेनस। मग आता कॉस 40 विचारलं आहे तर ही झाली याची ॲडजस्टंट, बिकॉज ही झाली याची अपोजिट साईड झाली, ठीक आहे। मग ॲडजस्ट साईड कोणती येतं MN ओके अपॉन हे काय हायपोटेनस कोणती आहे LN, अंडरस्टूड ओके। सो अशा प्रकारे आपण हे 4 रेशो सॉल्व केले आहे।
तुमच्यापैकी ज्यांना लिहून घ्यायचं आहे त्यांनी कृपया करून लिहून घ्या. आपण आता क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहे, विच इज द लास्ट क्वेश्चन ऑफ प्रॅक्टिस सेट. सो विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 4 लास्ट क्वेश्चन आपण बोर्डवर लिहिला आहे, बघा इथे सगळ्यांनी. इन द फिगर, ही फिगर आहे, अँगल PQR इज इक्वल टू 90 डिग्री. सो अँगल PQR, PQR इथं बघा राईट अँगल अँगल ड्रॉ केला आहे, इथं 90 डिग्रीचा अँगल दिला आहे. अँगल PQS इज इक्वल टू 90 डिग्री. आता PQS सुद्धा 90 आहे, PQS हा सुद्धा आहे 90 डिग्री. सो इथं बघा आपण साईन दिलं आहे. अँगल PRQ इज इक्वल टू अल्फा. आता अल्फा काय, इट इज ऑल्सो अ ग्रीक लेटर विच शोज अँगल, मेजरमेंट ऑफ अँगल, म्हणजे अल्फा बीटा हे सुद्धा वापरले जातात. हे ग्रीक लेटर आहे ज्याचा यूज केला जातो अँगल दाखवायला. सो इथं PRQ तुम्हाला दिले अल्फा, मग PRQ कुठे आहे बघा, PRQ इथं अल्फा तुम्हाला दिलेला आहे. अँगल QPS, QPS हा तुम्हाला दिला आहे थिटा, विच इज ऑल्सो अ ग्रीक लेटर ज्याचा उपयोग करतो अँगलचं माप दाखवायला. ठीक आहे. पुढे तुम्हाला काय विचारलं आहे, राईट द फॉलोइंग ट्रिग्नोमेट्रिक रेशो. मग तुम्हाला रेशो तुम्हाला फाइंड करायचे आहे. मग रेशोमध्ये बघा कोण कोण करायचं आहे तुम्हाला. सगळ्यात पहिले साइन अल्फा, कॉस अल्फा, टॅन अल्फा, त्याच्यानंतर साइन थिटा, कॉस थिटा अँड टॅन थिटा हे तुम्हाला दाखवायचे आहे. ठीक आहे. मग 1 बाय 1 आपण चेक करूया. इथं सगळ्यात पहिले आपण चेक करूया इथं साइन अल्फा. ठीक आहे. मग आता मित्रांनो काय करूया, साइन अल्फा लिहायचं आहे म्हटल्यानंतर आपण इथं साइन अल्फा, मग अल्फाची इथं बघा चेक करायचं, अल्फा इकडे तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं, साइन अल्फा, मग साइनचा थिटा, साइन थिटाचा फॉर्म्युला काय आहे तो, अपोजिट साइड ऑफ थिटा अपॉन हायपोटेनस. मग सगळ्यात पहिले आपण चेक करायचं हायपोटेनस कुठे आहे. तर याच्या बरोबर अपोजिट साईड आहे कोणाच्या, या राईट अँगल साईनच्या समोर अपोजिट साईड जी आहे ही झाली तुमची हायपोटेनस. ठीक आहे. मी इथं लिहितो हायपो लिहितो शॉर्ट फॉर्ममध्ये. ठीक आहे. आता मला फक्त शोधायचं काय आहे, अल्फाची अपोजिट आणि ॲडजस्टंट. मग आता मला साइन थिटामध्ये फक्त अपोजिट लागणार आहे. मग याच्या बरोबर जी समोरची साईड आहे या ट्रायंगलची बघा, फक्त एवढा लहान ट्रायंगल घ्यायचा, मोठा ट्रायंगल घ्यायची आवश्यकता नाही आहे, लहान ट्रायंगल घेऊया. सो याच्या समोरची साईड जी आहे ती आहे PQ. ठीक आहे. मग ही झाली आपली कोणती, अपोजिट साईड झाली. मग इथं मी अपोजिट लिहितो, हे परत मी खोडणार बिकॉज बाकीचे क्वेश्चन सॉल्व करायचे. आणि ही झाली त्याची ॲडजस्ट साईड. ठीक आहे. सो आपण आता सॉल्व करू शकतो सहज. साइन अल्फा, अल्फा आहे अपोजिट साईड, काय आहे इथं PQ. मग ही झाली PQ अपॉन हायपोटेनस. मग याच्या समोरची साईड ही आहे PR विच इज अ हायपोटेनस. मग इथं झालं PR. अंडरस्टूड. लेट सी कॉस अल्फा. आता कॉस अल्फा पुन्हा तिथं चालू आहे बघा, कॉस अल्फा इथं फक्त कॉसचा फॉर्म्युला वापरायचा आहे. सो कॉस थिटाचा काय फॉर्म्युला, ॲडजस्ट साईड ऑफ थिटा अपॉन हायपोटेनस. ओके. मग आता इथं बघा ही आहे ॲडजस्ट साईड, कोणती आहे इथं RQ. सो इथं RQ लिहा किंवा QR लिहा, एकच आहे. ठीक आहे. अपॉन हायपोटेनस, हायपोटेनस कोणती आहे इथं बघा, इथं समोर PR. सो आपण इथं लिही PR लिही. ठीक आहे. आता लिहायचं आपल्याला टॅन थिटा, टॅन अल्फा माफ करा. ठीक आहे. आता टॅन अल्फामध्ये आपण कसं करणार, सेम टॅन अल्फामध्ये टॅन थिटाचा आपण फॉर्म्युला यूज करणार. काय फॉर्म्युला आपण, अपोजिट साइड ऑफ थिटा अपॉन ॲडजस्टंट साइड ऑफ थिटा. सो अपोजिट साइड, तर अपोजिट साइड कोणती आहे इथं बघा, इथं PQ अपॉन ॲडजस्ट साइड कोणती इथं RQ. सो अशा प्रकारे आपण आता 3 रेशो फाइंड केले, साइन अल्फा, कॉस अल्फा, टॅन अल्फा. आता आपल्याला उरले 3 करायचे आहे. ओके. मी इकडं तुम्हाला दाखवतो. ओके. सो आय ड्रॉ ही 1 लाईन सेपरेट करण्यासाठी. इथं बघा क्वेश्चन नंबर 2चा आन्सर इथं स्टार्ट करतो मी. साइन थिटा. ओके. लेट्स सी वेर इज साइन थिटा. आता ठीक आहे बरोबर. आता या थिटाची अपोजिट साईड कोणती झाली, तर ही याची अपोजिट साईड. ठीक आहे. अपोजिट साईड झाली. आणि या थिटाची ही जी साईड आहे ही जवळची बघा बानो, ही जवळची, ही झाली याची ॲडजस्टंट साईड. मग इथं फक्त शॉर्ट फॉर्ममध्ये ॲड झाली तुम्ही. सो ही झाली तुमची ॲडजस्ट साईड. सो थिटाचं बघा पुन्हा एकदा, थिटाची अपोजिट साईड कोणती झाली इथं QS झाली, थिटाची ॲडजस्ट झाली इथं PQ झाली. आणि हा राईट अँगल अँगल जो दिला आहे तुम्हाला इथं Qच्या इथं, याच्या बरोबर साईड समोरची साईड म्हणजे हे जे असं चिन्ह आहे या चिन्हाच्या बरोबर समोरची साईड जी आहे ती तुमची झाली हायपोटेनस झाली. ठीक आहे. सो आता आपण काय करूया, इथं आपण सॉल्व करूया 1 बाय 1. मग साइन थिटा, साइन थिटा बघा इथं आहे, फॉर्म्युला काय आहे, अपोजिट साइड ऑफ थिटा अपॉन हायपोटेनस. याची अपोजिट साइड कोणती आहे इथं, QS आहे बघा, लिहिले इथं आपण QS अपॉन हायपोटेनस. हायपोटेनस कोणती आहे बघा इथं PS. सो इथं आपण लिहिलं PS. सो काय आलं इथं मग, ओके, QS अपॉन PS. त्यानंतर कॉस थिटा तुम्हाला दिलं आहे, कॉस थिटा इज इक्वल टू
आता कॉस थिटा म्हटल्यानंतर कॉसचा फॉर्म्युला येणार. काय फॉर्म्युला? ॲडजस्टंट साईड ऑफ थिटा अपॉन हायपोटेन्यूज. मग थिटाची ही जी साईड आहे बघा, ही आहे याची ॲडजस्टंट साईड. कोणती आहे इथं? पी क्यू. सो इथं आपण लिहिलं पी क्यू अपॉन ओके हायपोटेन्यूज कोणती आहे इथं? पी एस. ओके. सो इथं कॉस क्यूसुद्धा कॉस थिटासुद्धा आपण सॉल्व केला. आता लास्ट उरला टॅन थिटा. ओके. टॅन थिटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला टॅन थिटाचा? अपोजिट साईड ऑफ थिटा अपॉन ॲडजस्टंट साईड ऑफ थिटा. सो याची अपोजिट साईड कोणती आहे इथं? क्यू एस आहे अपॉन याची ॲडजस्ट साईड कोणती आहे इथं? पी क्यू आहे. ओके. अंडरस्टूड. मग अशा प्रकारे हे झालं आपलं रेशो. सो क्वेश्चन नंबर 4 सुद्धा आपला इथं कंप्लीट झाला. क्वेश्चन नंबर 4मध्ये आपण हे रेशो पाहिले. मित्रांनो, तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पुन्हा रिपीट करून बघा, तुम्हाला अजून चांगलं कळेल. आणि काय डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, किंवा तुम्ही आपल्या ॲप्लिकेशन आहे ओम सर्व कोचिंग क्लासेसचं प्लेस्टोरवर, त्याच्यावर जाऊन सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि समजू शकता. तिथंसुद्धा खूप सारे प्रॅक्टिस सेट आहे. आपण तिथे MCQ टाईपमध्ये क्वेश्चन मुलांना दिले, 20 मार्कची 10 मार्कची एक्झाम तुम्ही तिथे जाऊन देऊ शकता आणि आणखी तुमची प्रॅक्टिस करू शकता. आणखी तुमचं नॉलेज वाढेल. हा लेसन आणि याच्या पुढचे जे अजून लेसन आहे त्याचे व्हिडिओसुद्धा आपण बनवणार, जे तुम्हाला छान पद्धतीने कळणार. तर इथं आपलं संपलेलं आहे 8.1. लेट मी चेक वन मोर टाईम इफ देर आर सम क्वेश्चन. ओके. सो 8.1 संपलेलं आहे मित्रांनो. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये 8.2 पाहणार. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले हे व्हिडिओ असेच बघत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग.